नमस्कार, मी ईशा जगताप. आरोग्य विषयक विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा आजाराबाबत बोलणार आहोत ज्याची अनेक जणांना जाणीवही नसते. एका निरोगी दिसणाऱ्या व्यक्तीमध्ये सुद्धा असू शकते लपलेली चरबी अर्थात हिडन फॅट. होय, तुम्ही चढपातळ दिसत असाल तरी तुमचं शरीर ही मधुमेहासाठीची सायलेंट रिस्क फॅक्टर असलेली चरबी साठवून ठेवत असेल. मग यावर उपाय काय, त्याची कारणं काय, हेच विषय निवडलेला आहे थिन फॅट इंडियन, ज्याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी आजच्या या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत तज्ज्ञ डॉक्टर. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टरांची ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अतुलराम अशोक अग्रवाल. त्यांनी MBBS आणि DNB इन जनरल मेडिसिन या वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी संपादित केलेल्या आहेत. ते नाशिकमधील अश्युअर्ड केअर प्लस हॉस्पिटलमध्ये चीफ फिजिशियन आणि डायबिटॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. तसंच चर्चेत सहभागी झालेले आहेत डॉक्टर निखिल वर्गे. त्यांनी MBBS आणि MD या उच्च पदवी संपादित केलेल्या आहेत. तसंच त्यांनी CCEBDM ही फेलोशिप सुद्धा मिळवलेली आहे. नवी मुंबईतील नेरूळ भागात असलेल्या तेरणा हॉस्पिटलमध्ये ते कन्सल्टंट फिजिशियन आणि डायबिटॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. तसंच डॉक्टर ओमकार पाटील देखील या चर्चेत सहभागी झालेले आहेत. त्यांनी MBBS आणि MD इन इंटरनल मेडिसिन या उच्च पदवी संपादित केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर FCCP फेलोशिप केअर आणि फेलोशिप इन डायबिटीज सुद्धा त्यांनी मिळवलेली आहे. ते साताऱ्यात असलेल्या धन्वंतरी डायबिटीज स्पेशालिटी सेंटर आणि पर्ल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टिंग फिजिशियन, डायबिटॉलॉजिस्ट आणि क्रिटिकल केअर कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. सर्व डॉक्टरांचं आजच्या या चर्चेत स्वागत आहे आणि आता आपण सुरुवात करूया. सुरुवातीचाच प्रश्न आहे डॉक्टर अतुलराम आपल्यासाठी. आपल्याकडे असे पेशंटही येत असतील जे म्हणत असेल डॉक्टर माझं वजन तर सामान्य आहे त्यामुळे मला काही मधुमेह होण्याचा काही धोकाच नाहीये. अशा सर्व पेशंटना आपण काय सांगता? हा प्रश्न अतिशय योग्य आहे, कारण आपलं वजन नॉर्मल आहे, BMI नॉर्मल आहे, याचा अर्थ मला डायबिटीस होणार नाही हे पूर्णपणे असत्य आहे. कारण नुसती चरबी ही जी बाहेर दिसायला पोटाभोवताली असते त्याच्या व्यतिरिक्त आपले अवयव जे महत्वाचे असतात जसे लिव्हर, स्वादुपिंड, किडनी, हृदय यांच्या भोवताली आपली चरबी जमा असते. भारतीय लोकांमध्ये हे प्रमाण युरोपियन लोकांपेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे भारतीय लोकांमध्ये डायबिटीज होण्याचे जे प्रमाण आहे ते जास्त आहे. आणि हे जे वाक्य आहे की माझं वजन जास्त नाहीये, मी नॉर्मल BMI मध्ये आहे तर मला डायबिटीज होऊ शकत नाही, हे पूर्णपणे असत्य आहे. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. अच्छा डॉक्टर निखिल, आपल्या शरीरात जी हिडन फॅट असतं म्हणजे जी लपलेली चरबी असते ती सर्वाधिक धोकादायक का असते? जसं डॉक्टर अतुल यांनी आताच सांगितलं की भारतीय लोकांमध्ये युरोपियन किंवा पाश्चात्य लोकांपेक्षा पोटामध्ये चरबी जमा होण्याचं प्रमाण जास्त असतं. ही चरबी लिव्हर, स्वादुपिंड आणि इतर अवयवांच्या भोवती जमा असते. ही चरबी आपल्याला असं वाटतं की इनॅक्टिव्ह आहे, पण ही चरबी काही ना काही प्रमाणात असे स्त्राव शरीरात सोडत असते ज्याच्यामुळे आपले साखरेचं नियंत्रण बिघडतं, आपली कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढते आणि आपलं ब्लड प्रेशरही वाढतं. याचबरोबर हृदय आणि किडनीवर त्याचा एक विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे शरीरात होणारी ही न दिसणारी चरबी एक घातक परिणाम आपल्या शरीरावर सोडत असते आणि त्याचमुळे हे लपलेलं फॅट हे अधिक धोकादायक आहे असं आम्ही म्हणतो. अच्छा डॉक्टर ओमकार, खरं तर भारतीयांमध्ये हा त्रास फार सामान्य आहे जो लपलेल्या चरबीचा. का बरं, याचं कारण काय आहे? हो नक्कीच. भारतीयांमध्ये ही समस्या खूप कॉमनली आपण बघायला मिळते. ह्याला आपण विशेषतः थिन फॅट इंडियन असे म्हणून संबोधतो. आपण बाहेरून सडपातळ दिसत असतो आणि शरीराच्या आतल्या भागात विशेषतः पोटाभोवती, आपले यकृत म्हणजे लिव्हरच्या भोवती आपण किंवा स्वादुपिंडाभोवती आपली जी चरबी जमा होते त्या ह्या चरबीला आपण विसेरल फॅट असे म्हणतो. ज्या चरबीमुळे बाहेरून लोक जे असतात ते थिन दिसतात म्हणजे की सडपातळ असतात, पण तसं जर बघायला गेलं तर ह्या आतल्या विसेरल फॅटमुळे आतलं फॅटचं प्रमाण हे खूप जास्त राहतं आणि ह्या सगळ्यामुळे मधुमेह, रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉल ह्याचं जे प्रमाण आहे हे थोडंसं वाढण्याची शक्यता असते. आता हे अनुवंशिकता सुद्धा ह्यामध्ये बघितली जाते आणि अनुवंशिकतेमुळे आपल्या जे जेनेटिक रिकॉम्बिनेशन असते किंवा जीन्स आपले जे असतात ती चरबी साठवण्याची पद्धत ही वेगळी असते. शारीरिक क्रियेचा अभाव असेल म्हणजे आपली जी जीवनशैली ती बसण्याची जर का जीवनशैली असेल तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला हा प्रॉब्लेम जाणवू शकतो. उच्च कार्बोहायड्रेटचा आहार म्हणजे जर का स्निग्ध पदार्थांचं सेवन जर का आपण जास्त करत असू, त्याच्यामध्ये भात, पोळी, साखर किंवा तळलेले पदार्थ असतील, ह्याचा जर का आहार जास्त असेल
किंवा ताणतणाव असेल, झोपेचा अभाव असेल, झोप कमी होत असेल, तर हे 2 घटक चरबी साठवण्याची जी प्रक्रिया आहे ते वाढवतात. म्हणून आपण म्हणतो की आपण बाहेरून सडपातळ आणि आतून चरबीयुक्त आहे. तर हीच सडपातळ चरबीयुक्त शरीर असणं म्हणजेच भविष्यातल्या जो होणारा मधुमेहाचा जो धोका आहे तो त्याच्यामुळे दिसतो. त्यामुळे ही समस्या भारतीयांमध्ये ही खूप कॉमनली दिसते आणि ही समस्या ज्या लोकांमध्ये आहे की मी बऱ्याच वेळा असं पाहतो की डायबिटीस झालेला आहे, एकदम सडपातळ आहे, मी जाड नाहीये, तरी मला डायबिटीस कसा झाला. तर ह्याचा हे उत्तर आहे की जे आपलं विसरल फॅट आहे त्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे मधुमेहाचा जो काही अभाव किंवा मधुमेह होण्याचे जे चान्सेस आहेत ते खूप जास्त वाढतात. अच्छा, आपण सांगितलं की आपल्या भारतीयांमध्ये हा त्रास फार सामान्य आहे. डॉक्टर अतुल राम, याबाबत काही स्टडीज समोर आलेले आहेत का, काही अभ्यास झालेले आहेत का यावर? नक्कीच मॅडम, या प्रश्नांचं जर पुढे जायचं म्हटलं तर आम्हाला वाटतंय म्हणून नाही, खरं म्हटलं तर सध्या 2 स्टडी आपल्याकडे आहेत. जसं एक आम्ही ICMR म्हणतो त्याच्या अंतर्गत स्टडी झालेली आहे आणि एक क्युअर नावाची स्टडी झालेली आहे. या 2 स्टडीच्या अंतर्गत हे आढळलं गेलंय, प्रत्येक 4 व्यक्ती डायबिटीजचे जे आम्ही वजन चेक केलं, BMI केलं, तर 4 पैकी एका व्यक्तीचं BMI नॉर्मल आहे, म्हणजे वजन नॉर्मल आहे. दिसायला ते आपल्याला पातळ सडपातळ वाटतंय पण त्यांना डायबिटीज आहे. 25% हे खरंच प्रमाण फार मोठं म्हणतात, त्याच्यामुळे आपण त्याला निग्लेक्ट करता कामा नये. अच्छा, पण कोणती व्यक्ती या श्रेणीत मोडते किंवा नाही मोडत हे कसं आपण ओळखू शकतो? डॉक्टर निखिल, हा फारच महत्वाचा मुद्दा आहे. कारण आपण सगळे लोक नेहमी वजन मोजतो आणि वजन नॉर्मल असलं की आपल्याला असं वाटतं की आपल्याला डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, फॅटी लिव्हर या सगळ्यांपासून एक प्रकारचं प्रोटेक्शन मिळालंय. पण कधी कधी आपलं थोडंसं वाढलेलं पोटावरचं वजन, सारखा जाणवणारा थकवा, शुगर किंवा गोड खाण्यासाठी असणारी एक तीव्र इच्छा, किंवा आपल्या घरात जर कोणाला कमी वयात किंवा डायबिटीस असेल तर त्यात आपली रिस्क जास्त आहे. अशा सर्वच लोकांनी नुसतं वजन मोजून चालणार नाही, त्यांनी आपल्या पोटाचा घेर मोजण्याची आवश्यकता आहे. म्हणजे वेस्टलाईन, आपण पॅन्ट साईज ज्याला म्हणतो, ती जर 34, 36 याकडे पुढे सरकत असेल तर तुमचं वजन नॉर्मल असूनही आपण डायबिटीससाठी ऍट रिस्क आहोत. त्याचसोबत जेव्हाही शक्य असेल तेव्हा आपण आपले ब्लड शुगर लेवल चेक केले पाहिजे. HbA1c नावाची एक टेस्ट आहे जी गेल्या 3 महिन्याचा ऍव्हरेज दाखवते. त्यातून डायबिटीज, प्री डायबिटीज ह्या दोन्ही कंडिशन्स किंवा त्याचं निदान करणं सहज शक्य आहे. त्याचबरोबर आपण लिव्हर एन्झाईम्स सुद्धा नेहमी चेक केले पाहिजेत, कारण भारतीय लोकांमध्ये फॅटी लिव्हर ही संज्ञा बऱ्याचशा लोकांच्या सोनोग्राफीमध्ये त्यांना हे फॅटी लिव्हरच्या फाइंडिंग मिळतात आणि ती सुद्धा या वजनामुळे उत्पन्न होणारी एक आरोग्य स्थिती आहे. आपलं वजन नॉर्मल असलं तरी ह्या वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं आपण जाणून आपले तपास करणं, याचा खरं अर्थ असा होईल की आपण आपल्या तब्येतीचे योग्य इशारे समजलोय, म्हणजे आपण आपल्या तब्येतीपासून येणारे रेड अलर्ट ओळखलेत असं त्याला म्हणता येईल. अच्छा, खरं तर आपली जी जीवनशैली असते ती सुदृढ असेल तर आपलं शरीरही तितकं सुदृढ राहतं. आपल्या शरीरात लपलेली चरबी नसावी किंवा असेल तर ती पूर्णपणे नष्ट व्हावी, यामध्ये आपल्या जीवनशैलीची भूमिका कशी असते? डॉक्टर ओमकार, मधुमेहामध्ये जीवनशैलीचा नक्कीच परिणाम हा असतो आपल्या. कारण आजकाल जर का आपण जीवनशैली बघितली तर आपण रोज काय करतो, रोज काय खातो, रोज आपण व्यायाम किती, आपल्या आहारामध्ये काय बदल झालेत, आपल्या जो ताणतणाव आहे किंवा रेग्युलर जे आपलं रुटीन आहे त्याच्यामध्ये ताणतणावाचं प्रमाण किती आहे हे फार महत्वाचं आहे. आजकाल काय झालंय की सिटिंग लाईफस्टाईल वाढलेली आहे. सिटिंग लाईफस्टाईलमुळे काय होतं, कामाचं स्वरूप लोकांचं असं असतं की त्यांचं बसण्याचे किंवा बसण्याचं काम जास्त आहे. त्या सगळ्यामुळे काय होतं की ऑफिसमध्ये बसून राहणं, स्क्रीन टाइम वाढणं, जंक फूड आणि साखरयुक्त जी काही सॉफ्ट ड्रिंक्स आहेत ह्याचं प्रमाण खूप जास्त वाढतं. त्याच्यामुळे जी ही हिडन फॅट आहे, जी आतली चरबी आहे ती वाढत जाते. यामुळे काही शरीरात बदल होतात. त्या शरीरात बदल कोणते होतात तर प्रथमतः आपलं जे इन्सुलिन चा जो रेझिस्टन्स तो कुठेतरी वाढत जातो. शरीराला इन्सुलिन प्रतिसाद देणं कमी करतं आणि ह्याच्यामुळे काय होतं की आपल्या शरीरात हे जे फॅट आहे, विसरल फॅट किंवा जे शरीरातलं फॅट वाढत जातं त्याच्यामुळे मेटाबॉलिझम मंदावतं. ह्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल किंवा रक्तदाब वाढतात. म्हणूनच योग्य जीवनशैली ही मधुमेहाची प्रतिबंधात्मक पहिली पायरी आहे. म्हणजे जर का जीवनशैलीमध्ये आपण जर का बदल केली आपला मधुमेह कंट्रोलमध्ये किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याची मदत होते. आता मग मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीतले बदल कोणते, तर पहिला सगळ्यात महत्वाचा बदल की रोज आपण वॉक केला पाहिजे, चाललं पाहिजे. तर ते कसं, तर ब्रिस्क वॉक, रोज आपण जर का 30 मिनिटे ब्रिस्क वॉक केला, आठवड्यातनं 3 दिवस लाईट स्ट्रेनिंग एक्सरसाइज केलं किंवा लाईट स्ट्रेनिंग ट्रेनिंग केलं तर डेफिनेटली आपला
आपली शुगर किंवा आपला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, किंवा ज्यांना मधुमेह नाही त्यांना मधुमेहापासून लांब राहण्यात मदत होते. त्याच्याबरोबर संतुलित आहार आणि झोप. आता झोप किती, तर सामान्यतः 6 ते 8 तास किंवा ऍटलिस्ट 7 तास तरी झोप आपली झाली पाहिजे. जर हे आपण सगळं पाळलं तर डेफिनेटली आपण मधुमेहाला लांब ठेवू शकतो. त्यामुळे जीवनशैलीचा इफेक्ट आपल्या शरीरावर किंवा आपल्या जर कोणाला मधुमेह असेल तर तो कंट्रोल ठेवण्यावर त्याचा नक्कीच इफेक्ट हा जाणवतो. बरं, पुरुष आणि महिलांसाठी ही परिस्थिती सारखीच असते का डॉक्टर अतुल राम? म्हटलं तर जसं आपण पुढे जातोय तसं स्त्री आणि पुरुष ही समानता होऊ लागली. म्हणजे साध्या भाषेत कामाचं स्वरूप बदलू लागलं, बैठं काम, धावपळ आयुष्यात आली. पण जे काम स्त्रिया करू शकतात त्याच्या पलीकडे पुरुषांकडे काही बेनिफिट आहे. जसं स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी आणि हार्मोन इम्बॅलन्सेस किंवा पाळीचा असलेला त्रास PCOS हे त्यांना देवाण दिलेलं एक देणगी पण आहे, एक प्रकारची त्यांची अधिकार पण आहे. ज्यांना पाळीचा त्रास असतो, PCOS नावाचा आजार असतो, किंवा डिलिव्हरी नंतर वजन वाढणे, त्यानंतर वजन उतरणे, तो एक शारीरिक ताणतणाव, मानसिक ताणतणाव, त्यातून त्यांना जावं लागतं. त्यामुळे स्त्रियांच्या केसमध्ये हे प्रमाण थोडं लवकर पाहायला भेटतं. पण एकदा 35शी क्रॉस झाली की पुरुष आणि स्त्री हे समान होऊ लागले. गावाकडून शहराकडे जाणं आलं, बैठं काम सुरू झालं, डेस्क जॉब सुरू झाले, स्ट्रेसफुल लाईफ, कॉर्पोरेट लाईफ सुरू झाली आणि हळूहळू 40शी पर्यंत स्त्री आणि पुरुष ऑलमोस्ट समान होऊ लागले. असं म्हणणं वावगं नाहीये की हे आता प्रमाण दोघांसाठी ऑलमोस्ट समानच आहे. 40शी नंतर स्त्रियांच्या मध्ये प्रमाण आता वाढत चाललंय, कारण लेट मॅरेजेस, PCOS आणि लेट प्रेग्नन्सी. अच्छा, जर कोणी सडपातळ दिसत असेल पण त्यांच्या शरीरात लपलेली चरबी असेल आणि ती अगदी धोक्याच्या पातळीवर पोहोचलेली असेल तर मग त्यांनी कशी काळजी घ्यावी? डॉक्टर निखिल. आणि भारतात आपण सध्या लोकसंख्येच्या बाबतीत नंबर 1 वर आहोत आणि डायबिटीसची असणारी लोकसंख्या पण भारत नंबर 1 वर आहे. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकानेच डायबिटीसच्या रिस्क मध्येच आहोत असं समजून डायबिटीस येण्याची वाट बघू नये. त्याआधीच आपण ज्याला ऍक्टिव्ह जीवनशैली म्हणतो किंवा ऍक्टिव्ह लाईफस्टाईल म्हणतो त्याचा अवलंबन करणं जास्त चांगलं आहे. यात नक्कीच आपल्याला आपल्या आहारात बदल करावे लागतील. आपल्याला हाय कॅलरी फूड्स अवॉइड करून जास्त फळं, भाज्या, सॅलड याकडे जास्त जोर द्यावा लागेल. नियमितपणे वॉकिंग करणे किंवा कुठल्या ना कुठल्या प्रकारचे व्यायाम आपण करणे आणि नुसतं वॉकिंग आणि एरोबिक एक्सरसाइज न करता स्ट्रेंथ ट्रेनिंग ज्याला आपण असं म्हणतो, म्हणजे शरीराच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग ज्याला आपण म्हणतो त्या पण करणं आवश्यक आहे. कारण चांगल्या बळकट मसल्स आपल्याला फ्युचरमध्ये बरेच प्रकारचे फायदे देणार आहेत. त्यामुळे डायबिटीस होण्याची शक्यता कमी होते. डायबिटीस झाला तर तो नियंत्रणात ठेवणं सोपं होतं. असे बरेच फायदे आपल्याला त्यात आहेत. आणि त्याचबरोबर आजकाल आपण सगळ्याच लोकांना सांगतो की जेही लोक 35-40च्या वयात आहेत त्यांनी आपलं रेग्युलर कुठल्या ना कुठल्या पद्धतीने हेल्थ चेक करावं. बरेचसे हॉस्पिटल, बऱ्याचशा लॅबोरेटरी चेन आजकाल ह्या हेल्थ पॅकेजेस इझिली अवेलेबल करून देतात. फक्त आपल्याला ते रेग्युलरली चेक करणं आणि जर आपली डायबिटीसची कॅटेगरी प्री डायबिटीस वगैरे असेल तर त्यासाठी काय उपाययोजना करायच्या यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं हे फायद्याचं ठरू शकतं. जसं आपण नेहमीच म्हणतो, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे डायबिटीस होणं टाळणं हे नक्कीच डायबिटीसची ट्रीटमेंट करण्यापेक्षा जास्तच चांगलं आहे. निरोगी राहायचं असेल तर आपला आहार हा अतिशय संतुलित असायला हवा. दररोज आपण व्यायाम करायला हवं हे सर्वांना माहीतच असेल. अनेक जण वेगवेगळे डाएट करतात आणि खूप जास्त व्यायाम करतात. क्रॅश डाएट सुद्धा अनेक जण करतात. हे क्रॅश डाएट म्हणजे मुळात काय असतं डॉक्टर ओमकार, आणि ते किती फायदेशीर किंवा सुरक्षित आहे लपलेली चरबी नष्ट करण्यासाठी, आणि अति व्यायाम करणं किती सुरक्षित आहे? जो तुम्ही मॅडम म्हटला की क्रॅश डाएट किंवा अतिव्यायाम, तर क्रॅश डाएट किंवा अतिव्यायाम हा डेफिनेटली सुरक्षित नाहीये. कारण कसं असते की आरोग्य टिकवणं म्हणजे संतुलन राखणं हे जास्त महत्वाचं आहे. मग टोकाचे काही शारीरिक जे व्यायाम आहेत ते शरीरासाठी धोकादायक ठरू शकतात. आता क्रॅश डाएट म्हणजे काय की खूप कमी खाणे आणि एका वेळी संपूर्ण साखर किंवा कार्बोहायड्रेट जे आपले स्निग्ध पदार्थ आहेत ते एका वेळेला पूर्णपणे बंद करणे, ह्याला क्रॅश डाएट म्हणतात. अशा डाएटमध्ये शरीरात काय होतं, चरबी कमी होण्याच्या ऐवजी आपले स्नायू किंवा जे मसल मास ज्याला आपण म्हणतो ते कमी होतं, ज्यामुळे मेटाबॉलिझम आपलं कमी होतं आणि यामुळे सुरुवातीला वजन कमी झाल्यासारखे वाटते पण काही महिन्यात पुन्हा वाढते. ह्याला योयो इफेक्ट म्हणतात. या योयो इफेक्ट सुरुवातीला आपण जेव्हा क्रॅश डाएट सुरू करतो तेव्हा ड्रास्टिकली वजन कमी व्हायला सुरुवात होते, पण ज्या वेळेला हा डाएट आपण पूर्णपणे अवलंबू शकत नाही, संतुलन घेऊ शकत नाही, त्यावेळेला पुन्हा आपलं वजन रिव्हर्स होण्याची शक्यता, त्या सुद्धा शरीरावर ताण निर्माण करू शकतो. आपलं शरीर जे आहे हे ऍक्च्युअली कसं आहे, झोप, आहार आणि व्यायाम याचं संतुलन मागत असतं आपल्याला.
त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर का अति केल्या नाहीत तर ते आपल्या शरीरासाठी जास्त चांगलं आहे. ह्याचा फायदा कधी होऊ शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपण संतुलित जर का केल्या तर ह्याचा डेफिनेटली फायदा होऊ शकतो. त्यामुळे सर्वात महत्वाचं काय, सस्टेनेबल सवयी असणं जास्त गरजेचं आहे. त्यामध्ये सकस व पौष्टिक आहार, नियमित पण एक मध्यम स्वरूपाचा व्यायाम, मानसिक ताण जो आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवणं, सगळ्यात महत्वाचं पुरेशी झोप घेणं, ही जर का 4 तत्व पाळली आपण तर आरोग्य नक्कीच दीर्घकाळ टिकू शकतं. ज्यांना मधुमेह आहे किंवा होऊ शकतो ह्या लोकांनी शक्यतो कोणताही अति व्यायाम किंवा क्रॅश डाएट असे कोणतेही प्रकार करू नये. काय होतं की अति जरी आपण व्यायाम करायला गेलो तर त्याचा तोटा हृदयावर सुद्धा होऊ शकतो. अति डाएट करायला गेलो तर चरबीच्या जागी आपले स्नायूंचं पण जर का धोका, जो स्नायू कमी होण्याचा धोका आहे तो अवलंबून होऊ शकतो. त्यामुळे संतुलित आहार आणि संतुलित व्यायाम हा डेफिनेटली उपयोगाचा आहे. अच्छा, खरं तर आजकाल आपलं जे काही जीवनशैली आहे, दिनक्रम असतो तो प्रचंड तणावात्मक असतो. या ताणामुळे आपल्या शरीराला वेगवेगळे आजार जडतात. लपलेल्या चरबीसाठी ताणामुळे कोणता धोका निर्माण होतो? डॉक्टर अतुलराम. योग्य प्रश्न आहे. आपण सध्या ऐकतो की जिमला जातोय रेग्युलरली, फिट आहे, धावपळ चालू आहे, 16 तास काम करतोय आणि अचानक एखाद्याला शुगर आली, हृदयाचा अटॅक आला किंवा कोणी मृत पावला. जिममध्ये या घटना कॉमनली घडू लागल्या, सायकलिंग करताना किंवा ग्राउंडवर पण ऍक्टिव्हिटी होऊ लागल्या. नेमकं चुकलं काय, तेव्हा अनालिसिस केलं गेलं आणि तारासंदर्भात एक हार्मोन असतो, स्त्राव असतो, जो फ्लाईट आणि फाईट मेकॅनिझम मध्ये काम करतो. त्याचं कामच असतं की आपल्या शरीरातली साखर वाढवणे, कोलेस्ट्रॉल वाढवणे, फॅट वाढवणे आणि त्याला फ्युल म्हणून यूज करणे. आणि कंटिन्यू तणावात असताना या गोष्टींचा स्त्राव कंटिन्यू होत राहिला तर पुढे जाऊन साखर वाढते, फॅट जमा होतं आणि हे कॉर्पोरेट लाईफस्टाईल भविष्यात जे आज शुगर बीपी निर्माण करतंय त्याचं महत्वाचं कारण हे हार्मोन्सच आहे. त्यामुळे तणावाला जसं म्हटलं तर शारीरिक आरोग्याच्या व्यतिरिक्त मानसिक आरोग्याला पण तेवढंच महत्व दिलं गेलं पाहिजे. स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी तेवढंच महत्व दिलं गेलं पाहिजे. इट कॅन बी अ सेकंड बॉडी वी कॅन कॉल. सो माझ्या मते हे महत्वाचं आहे आणि हा प्रश्न पण तेवढाच महत्वाचा आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे डॉक्टर निखिल, खरं तर आपलं आरोग्य हे आपल्याला वेगवेगळ्या आजारांची लक्षणं सांगत असतं, वेगवेगळे संकेत देत असतं. जेव्हा आपल्या शरीरात हिडन फॅट तयार होत असतं त्याची कोणती लक्षणं आपल्या शरीरावर दिसतात ज्याकडे आपण अजिबात दुर्लक्ष करू नये? आम्ही बरेचदा आमच्या प्रॅक्टिसमध्ये असे रुग्ण बघतो की ज्यांना डायबिटीजच्या निदानाच्या वेळी कुठलीही लक्षणं नव्हती, तरीही जर आपल्याला लक्षणांवर लक्ष द्यायचं असेल तर काही गोष्टींकडे आपण नक्कीच तातडीनं लक्ष द्यायची गरज आहे. जसं सारखं सारखं लघवीला जावं लागणे, सारखी सारखी तहान लागणे, सारखी भूक लागणे आणि भूक असह्य पद्धतीनं म्हणजे त्याला टॉलरेट करता न येणे, ही सगळी लक्षणं आहेत. बऱ्याचशा मिडल एजेड लोकांमध्ये आपण हे बघत असतो की सारखं ते थकल्यासारखे, थोडंसं वॉकिंग केल्यानंतर त्यांना थांबावं लागतं. ही लक्षणं सुद्धा डायबिटीसचे इंडिकेशन असू शकतात. काही लोकांना नर्व्ह मधले प्रॉब्लेम म्हणजे पायात मुंग्या येणे, पायात जळजळ होणे अशी लक्षणं असतात आणि त्यांचं निदान नंतर डायबिटीसमध्ये होऊ शकतं. तर आपल्याला हे सगळंच बघायचं आहे की अशी सौम्य स्वरूपातली जी शरीराची लक्षणं आहेत ती जर आपण वेळीच निरखून त्याकडे लक्ष दिलं तर नक्कीच पुढे भविष्यात होणारा आपण टाळू शकतो. तर त्यामुळे सर्वांनी एक ऍक्टिव्ह लाईफस्टाईल फॉलो करणे आणि त्याचबरोबर आपल्या शरीराच्या छोट्या छोट्या होणाऱ्या बदलांकडे लक्ष देणं आवश्यक आहे. अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आपण आपल्या प्रेक्षकांना दिलेली आहे सर्व डॉक्टरांनी. डॉक्टर ओमकार, आता आपण आलेलो आहोत कार्यक्रमाच्या समारोपाकडे. जाता जाता आपण काय मोलाचा सल्ला द्याल आपल्या सर्व प्रेक्षकांना? मी सर्वांना एक सोपा आणि महत्वाचा सल्ला देईन की आरोग्याचं मोजमाप फक्त दिसण्यावरून नकोय. म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळेला आपण काय म्हणतो की मी फिट आहे, मी दिसायला सडपातळ आहे. तर सडपातळ असणं म्हणजे काही निरोगी नाहीये. आपण निरोगी कधी म्हणू शकतो, आपण किती फिट आहे हे आपण कधी म्हणू शकतो, तर ते शक्यतो हे आकड्यांवर डिपेंड आहे. म्हणजे आकडे म्हणजे आता कोणते की जर का आपला पोटाचा घेर जर का 90 सेंटीमीटर पेक्षा कमी असेल किंवा आपली जाडी जर का कमी असेल किंवा तो जर का घेर 90 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल तर तो एक आपल्या शरीराला एक इशारा आहे की तुम्ही निरोगी नाही किंवा तुम्ही तुमचं आरोग्य निरोगी नाही, याचा तो एक संदेश असेल. दुसरी गोष्ट म्हणजे ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल. आता आपलं जे ब्लड प्रेशर आहे आणि कोलेस्ट्रॉल आहे ते आपण नियमित
चेक केलं पाहिजे. आता कोलेस्ट्रॉल नेहमी शक्यतो 6 महिन्याला चेक करणं गरजेचं आहे. ब्लड प्रेशर ज्या वेळेला तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे व्हिजिट करता किंवा जर का मधुमेह जरी नसेल तरी ज्यांचं वय 40 पेक्षा जास्त आहे त्यांनी रुटीनली आपलं ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल हे चेक केलं पाहिजे. आता आपल्या सवयीमध्ये काय होतं की छोटे छोटे जर बदल केले आपण तर त्याचा सुद्धा आपल्या आरोग्याला फायदा होऊ शकतो. आता हे छोटे छोटे बदल कोणते, तर दररोज चालणं, घरगुती अन्न खाणं, पुरेशी झोप, स्क्रीन टाइम कमी करणं, जर हे सगळं जर आपण अवलंबलं तर डेफिनेटली ह्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. आपण जर आपल्या शरीराचं ऐकलं आणि त्याचे जर का संकेत ओळखले आपण तर नक्कीच आपल्याला आजार टाळता येतात. आता शरीर संकेत देत असतं की आपल्याला वाटत असतं की आपण पुरेसं नाही, तर काय की ऍक्च्युली आपण बाहेरून जरी फिट दिसणं पुरेसं नसलं तरी आतून फिट असणं गरजेचं आहे. त्यामुळे मी म्हणेन की समजदारपणा आणि सेहत के इशारे समजून घ्या. सेहत के इशारे जर आपण समजून घेतले तर डेफिनेटली ह्याचा फायदा आपल्याला निरोगी राहण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे माझा सल्ला तरी राहील की सर्वांनी संतुलित आहार, संतुलित व्यायाम आणि संतुलित जीवनशैली म्हणजे कुठलाही कशाचाही अतिवापर, कुठला डाएट किंवा कोणती औषधांचा भडीमार असं न करता आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घ्यावीत, सगळ्या गोष्टींचं संतुलन राखावं आणि ह्याचा फायदा तुम्हाला तुमचं उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे जर आपण ह्या सगळ्याचा अवलंब केला, ह्या सगळ्या चतुर्सूत्रीचा जर का आपण अवलंब केला तर डेफिनेटली आपण फिट राहण्यासाठी त्याचा मदत होऊ शकते. मी सर्व डॉक्टरांना विनंती करेन की आपण या कार्यक्रमाच्या समारोपाचा एक महत्वाचा असा सल्ला आपल्या प्रेक्षकांना द्यावा. या वर्ल्ड डायबिटीज डेच्या निमित्तानं मला सगळ्यांनाच असं सांगावंसं वाटेल की आपण वरून फिट दिसणे किंवा दिसण्यासाठी फिट राहणे या दोन्हीकडे लक्ष न देता आपण आतून खरंच फिट असावं. म्हणजे आपला स्टॅमिना चांगला असावा, आपण आपलं रेग्युलर फिजिकल ऍक्टिव्हिटी मेंटेन करून आपला स्टॅमिना मेंटेन करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या शरीरात कुठेही हा स्थूलपणा जमा होणार नाही, चरबी पोटात जमा होणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे आणि वेळोवेळीच आपल्या नियमित टेस्ट करून घ्यायचे आहे आणि जेणेकरून त्यात जर कुठेही काही डायव्हर्जन असेल किंवा त्यात काही विसंगती आढळत असेल तर त्यासाठी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यायचा आहे आणि पुढे आपल्या आरोग्याचं रक्षण करायचं. या वर्ल्ड डायबिटीज डेच्या निमित्ताने एक संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. नुसतं बाहेरून फिट दिसू नका, आतून फिट राहा, जागरूक व्हा, शरीर आणि मनाची स्वास्थ्य जे आहे त्याच्याकडे लक्ष घाला, मधुमेहापासून दूर राहण्याचा पूर्ण प्रयत्न करा. अगदीच अगदीच. प्रेक्षक हो, जागतिक मधुमेह दिनानिमित्त आपण ही विशेष चर्चा आयोजित केली होती आणि या निमित्ताने सांगते की केवळ बाहेरून फिट दिसू नका, तसंच समजूतदार व्हा आणि आरोग्याचे, शरीराचे संकेत समजून घ्या. सर्व डॉक्टरांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. आपण या चर्चेत सहभागी झालात आणि आपल्या प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.